सुप्रभात मित्रांनो. आज 13 जुलै रविवार आणि आजपर्यंत जेवढ्या मी राईड्स वगैरे केल्या मोस्ट ऑफ देम सोलो होत्या किंवा सोलो सोडल्या तर बाकीच्या मित्रांसोबत जायच्या. बट ही आतापर्यंतची पहिली राईड आहे जी मी ग्रुपमध्ये करतोय. एनिवे सध्या माझ्यासोबत ग्रुप नाही आहे, बट मी ग्रुपलाच भेटायला जातोय संभाजीनगरमध्ये TVSच्या शोरूम जवळ. आणि आजची राईड ॲक्च्युली स्पेशल सुद्धा आहे, कारण दिस ब्रँड अपाचे असं म्हणू शकता की अपाचेचा हा 20वा बर्थडे. रिझन इज इन 2005 for the first time Apache was launched. I don't know if the road is clear or not, कारण सकाळचे 5:45 झाले. मी 5:30च्या जवळपास निघालो होतो आणि 6 वाजता आम्हाला TVSच्या शोरूमच्या समोर जमायचं आहे सर्वजणांना. जर कोण आलंय, बरेचसे अनोळखी लोक असणार आहेत, बट everyone wants Apache because this is actually a AOG ride, or you can say the official Apache owners ride. तर लवकरच भेटू शोरूम जवळ आपल्यासारख्या अजूनही बाईक एन्थुसियास्ट सोबत किंवा Apache ओनर्स सोबत. आणि बाकी राईड कुठे होणार आहे, रूट कुठला असणार आहे, सर्व काही थोड्या वेळातच मी रिव्ह्यू करतो. ओके, तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण ऑलमोस्ट एंटर झालोय. हा छावणी परिसर आहे. समोर तिकडे सूर्यनारायण उगवतोय. दृश्य विहंगम सुंदर आहे. आय स्टिल रिमेंबर की मी ज्यावेळेस 11वी-12वीला होतो त्यावेळेस बसने या रस्त्यावरती प्रवास करायचो. त्यानंतर आय डोंट रिमेंबर की एवढ्या सकाळी मी कधी ह्या रस्त्यावरती आलोय. आता त्या गोष्टीला झाले जवळपास 10 वर्ष. व्हाय 10 years? बिकॉज 12वीला होतो त्यावेळेस मी 2014 मध्ये 12वीला होतो. डेफिनेटली 10 वर्ष झाले. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा सूर्योदय बघतोय. सो संभाजीनगरकर, तुम्ही जर हा ब्लॉग बघत असाल तर प्लीज हिट द लाईक बटन, सबस्क्राईब, बूस्ट माय कॉन्फिडन्स. कारण छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूला किंवा महाराष्ट्रातले अजून बरेचसे व्हिडिओ यायचे बाकी आहेत. स्वतः आपण आहोत इथे महावीर चौकामध्ये आणि हार्डली आय गेस वी विल टेक अराउंड 4-5 minutes. ब्रो यार, ॲटलिस्ट इंडिकेटर तरी द्यायचा. लेट्स सी गाईज. आय डोंट थिंक, कारण मी एका जणालाच बघितलं होतं. बट लेट्स सी हाऊ मेनी पीपल आर देअर, हाऊ मेनी रायडर्स आर देअर. ओके, TVS अपाचे. कुणीच नाही आलं अजून. हाय. मला वाटलं गर्दी झाली असेल इथे आतापर्यंत.
हाँ. So I guess this is new Ronin, all three in different colors. 106 ओके 200 नहीं. सिटिंग पोजीशन वाइज थोड़ी बेटर है. अच्छा. प्राइस सीट ही तो खूप कम्फर्टेबल आहे. पाठीमागच्यासाठी 200 पेक्षा तर खूप कम्फर्टेबल असेल. 200 कम्फर्टेबल नाही अजिबात. मागचं पिलियन सीट खूप आहे 200. ॲक्च्युली आणि हलकी वाटते. तू बसून बघ. 200 पेक्षा का? हां, हलकी इन द सेन्स रायडिंगसाठी थोडीशी कम्फर्टेबल आहे. So finally after 1 hour the people have arrived and this is what TVS is giving us. Knee guard, shoulder guard, not shoulder, elbow guards, these gloves, t-shirts. From the 2V model to the 164V, 200, and finally we are having RR 310 as well with the winglets. You can see, I think this is the newest model available. Not the newest, I'm not sure, but let's see. Yeah, this is the new one. तो आप लोग डबिंग जरूर नहीं, आप लोग साथ में एक एक्सपीरियंस है, मैं आपको लीड करने वाला हूँ. ओके, सबको सेफ्टी का ध्यान रखना है. एक तो बाइक में डिस्टेंस रखा के चलना है, थोड़ा डिस्टेंस मेंटेन करके चलना है आपको एक दूसरे के साथ. जाना नहीं है आपको, देखो सिंगल लाइन में चलना है, जैसे डबल डबल में चलना है. मैं अभी उस साइड में रहूँ, मैं पीछे वाले राइडर को, इसके पीछे वाले राइडर को So guys, the lineup is ready. I guess total 7 bikes we are having. पब्लिकचे रिॲक्शन मस्त आहे. आता आम्ही हायवेवरचे ॲक्च्युली, सो लोक येत आहेत, बघतायत की अपाचेचा लाईनअप वगैरे नक्की काय चालू आहे काय नाही. सो रिॲक्शन्स आर क्वाईट वेल. आता एक्झॅक्टली राईड स्टार्ट. हो, सिंगल लाईन. लेट्स गो गाईज. So we have started the ride. The occasion is the 20th year of the Apache since launching. So we can consider the 20th birthday of the Apache, the entire Apache series obviously. So in 2005 the first Apache 150 was launched. Then in 2007 I guess the term RTR that TVS introduced, and later on the Apache 160, 2V, 180, 200, then 4V version, means 4-valve edition, and later on I think in 2018 they introduced RR 310. Recently, a couple of years back, they introduced RTR 310 as well. So the lineup is pretty good. Probably in few months we will be seeing the RTX series as well, which is the adventure series. Probably ज्यावेळेस आपण सिटीच्या बाहेर जाऊ AS क्लब नंतर, as per the briefing we are going to take धुळे सोलापूर highway. So if I haven't revealed the location, so location is Gautala Sanctuary. So it's a wildlife sanctuary having variety of wildlife in terms of vegetation and as well as the animals. So guys, this is our van which is capturing us. So it's 8:30 now, almost 2 hours late. I reached here at the TV showroom by 6:30.
and now after 2 hours we are actually starting our ride. I'm letting everyone to go ahead. So I guess this is समृद्धी महामार्ग. माझा आवाज क्लिअर येतोय की आय डोंट नो. समोर तिकडे दौलताबाद किल्ला आहे. ॲक्च्युली संभाजीनगरमध्ये म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यात किंवा संभाजीनगरच्या आजूबाजूला पर्यटन स्थळांची कमी नाही आहे. तरी आपण म्हणतो पुणे मुंबई वगैरे तिकडे सह्याद्री जवळ पडतो म्हणून गड किल्ले बरेचसे आहेत. पण तरीही आय डोंट नो द एक्झॅक्ट रिझन. इथे पण बऱ्यापैकी पर्यटन स्थळं आहेतच. आता इथे हा देवगिरी किल्ले झाला, त्यानंतर बिबिका मकबरा आहे, पानचक्की आहे. हे 2-3 स्थळं तर सिटीमध्येच आहेत. त्यानंतर भद्रा मारुती संस्थान आहे, म्हैसमाळ आहे. तर बऱ्यापैकी इथे पण पर्यटन स्थळं आहेत आणि कदाचित त्यामुळे किंवा ऐतिहासिक वारसा सुद्धा लागला आहे शहराला. 52 दरवाजांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं आणि 52 दरवाजे अस्तित्वात आहेत. सो probably this is one of the major reason that's why छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन राजधानी म्हणूनही ओळखलं जातं. ॲक्च्युली लास्ट टाइम थोडीशी चुकी झाली. मी अगोदर म्हणालो की जो सुरुवातीला एक फ्लायओव्हर लागला होता तो समृद्धी महामार्ग आहे, बट ॲक्च्युली समृद्धी महामार्ग हा पुढे आहे. समृद्धी महामार्ग जो माझ्या डाव्या बाजूला मुंबईकडे जातो आणि उजव्या बाजूला इकडे नागपूर. Actually, I came with the preparation considering the rainy season. Like I am having rain liners and all. So weather pleasant आहे. राईड करायला मजा येते ग्रुप सोबत. फर्स्ट टाइम आलो आहे and the experience is seriously great. So if Apache owners group or the TVS is going to plan future rides, so probably definitely I am going to participate into those rides as well. Doesn't matter whether it's a small ride or long ride. This is, I guess, from Chhatrapati Sambhajinagar around 70 kilometers towards Gautala Wildlife Sanctuary. But I have ridden my bike for around 500 or 600 kilometers as well. The next ride I am going to plan is Karnataka. That I couldn't make it probably 15-20 days back. The only reason was the heavy rainfall. But now the situation seems to be okay, and if everything goes well, so probably in 1 or 2 months I'll be riding on those South Indian roads as well. Okay, we need to stop for breakfast now. म्हणजे इंडियन आयडल मध्ये असताना चेंज केलं होतं. तू आयडलमध्ये गेला होता? नाही बॅकिंग मध्ये PR एजंट होतं. अच्छा. Okay, so we are having one RJ here, Pradyum. Then actually I didn't meet each and everyone. Hi bro.
Shubham. I'm just taking introduction of everyone right now. So Shubham. आणि तुला आय गेस एक्सपिरियन्स आहे बऱ्यापैकी राईडचा. हो, मी नाही का प्रीमियम रायडर आहे आपला टी व्ही एस स्काउटरला. हां हां. प्रीमियम बाईकचं साधारणतः मी समोर. अच्छा. लॉंग राईड वगैरे असेल तर सांगा मला. नाही, नक्की काही प्रॉब्लेम नाही. आपलं कंटिन्युअसली राहतं. हां हां. आता मागच्या वेळेस नाही का आपली रॉनिनची झाली होती. अच्छा. आणि त्याआधी आपण नाही का अपाचीचे 310 RTR 310 हे नाही का काढले होते. तसं राहते आपली रायडिंग. एओजी रॉनिन वगैरे कुठली असेल तरी नाही, नक्की काही आपण येऊ नक्की झाला. हॅलो सर. हॅलो सर. शुभम. तुम्ही महेश ऑटोमध्ये. हाय ब्रो. शुभम. सौरभ. तो संभाजीनगरमध्ये प्रॉपर टी व्ही एस शोरूममध्ये नाही ना एम्प्लॉय की. नाही, एम्प्लॉय म्हणूनच आहे. अच्छा. आपला राईड पण चालू राहते. ओके. हाय ब्रो. शुभम. सो ही इज गौरव अँड ही इज सॉरी रोहित. अच्छा, मला वाटलं गौरव आहे. सो ही इज रोहित अँड ही इज ॲक्च्युली कॅप्चरिंग अवर ऑल मुवमेंट्स व्हाईल वी आर ऑन द रोड. सो आम्ही आता इथे ॲक्च्युली ब्रेकफास्टसाठी थांबलो आहे आणि एव्हरीथिंग इज स्पॉन्सर्ड बाय द वे फ्रॉम द टी व्ही एस. 250-300 पर्यंत मिळेल आरामात. हां. So we are done with breakfast and all. Public has been gathered here to see the convoy of Apache, as you can see. Getting a good reaction from everyone. People are inquiring about the Apache bike, the accessories and all. मी बऱ्याचशा सोलो राईड सुद्धा केल्या आहेत आणि सोलो राईड करताना ॲक्च्युली असा जथ्था मी बऱ्याच वेळेस बघितला आहे. सो त्यावेळेस ॲक्च्युली खूप फॅसिनेटिंग वाटायचं की असा 10-15 जणांचा ग्रुप किंवा 10-15 रायडरचा ग्रुप एका रांगेमध्ये जातोय प्रॉपरली अलाईन वगैरे. आणि त्याचा पार्ट व्हायची इच्छा खूप व्हायची की आपण कधी अशी राईड वगैरे करणार. And this is the day that came true, the dream came true of riding in a group of AOG. It's not just about AOG, but whichever the bike you are having, if you are a part of rider community or such events, it feels great. So guys, presenting you the सातमाळा पर्वतरांग जी संभाजीनगर आणि जळगाव या दोघा जिल्ह्यांच्या मध्ये आहे किंवा बाँड्रीला आहे. आपण असं म्हणू शकतो की ही जी समोरची पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेच्या अलीकडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि पर्वतरांगेच्या खाली जळगाव जिल्हा सुरू होतो. इथून गवताळा आता फक्त 3 किलोमीटर उरलं आहे आणि सिमिलर टू एनी अदर हिल स्टेशन वेदरमध्ये चेंज झाला आहे. थंड वारे वाहत आहेत. एनिवे दिस इज नॉट अ हिल स्टेशन, दिस इज अ माउंटेन अँड द जंगल, बट वी कॅन एक्सपिरियन्स द कोल्डनेस इन द एअर. रोड इज प्रिटी गुड. अरे रचित. Okay, so this is the entry gate. Damn guys, nobody expected this. They are saying don't stop anywhere. If you want to visit, just go and come back. So anyway, we got the entry, but the problem here is we are not allowed to stop anywhere or explore any place
by parking our bike somewhere. But let it be, we are here for riding. So we are experiencing the riding in Outram, no, not in Outram Ghat, in Gautara Sanctuary, Wildlife Sanctuary. The forest actually looks very cool. तर माझं गाव ॲक्च्युली इथून एवढं काही विशेष दूर नाही आहे. घाटाच्या खाली माझं घर आहे आणि आमच्या घराच्या जवळपास आणि आमच्या शेतांमध्ये वगैरे बिबट्या येत होता. जवळपास 3 डेट एरियामध्ये फिरत होते आणि लकीली त्यांना पकडण्यात आलं. नॉट लकीली, बरेच एफर्ट्स करावे लागले आणि बरेच दिवस ते गावामध्ये फिरत होते आणि 4 दिवसांमध्ये कपल ऑफ लोकांना जीव गमवावा लागला. जे त्यांचे पाळीव प्राणी वगैरे आहेत त्यांनाही जीव गमवावा लागला. सो I don't know what exactly the reason. The police authority was not allowing us to stop anywhere. But I guess कारण तिथून गावामधून बिबट्याला पकडलं की जाळीत पकडल्यानंतर युजली त्यांना ह्याच जंगलामध्ये सोडलं जातं. सो इफ दॅट इज द रिझन, जस्ट फॉर अवर सेफ्टी, police might not be wanting or allowing us to stop anywhere on the route. One of the beautiful view of the road, guys. Slow, man. Just to my left, probably 10 meters, there is a valley. Nature is beautiful, guys. मीन्स मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की गवताळा इतकं सुंदर असू शकतं. मी गवताळा आतापर्यंत आउटरम घाटामध्येच एक्सपिरियन्स केला आहे. सो आय वॉज सेईंग की मी गवताळा अभयारण्य आउटरम घाटामध्येच एक्सपिरियन्स केलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त ह्या एरियामध्ये मी आतापर्यंत आलेलो नव्हतो. बऱ्याच दिवसांपासून माझं चालू होता प्लॅन की इकडे येऊ, व्हिजिट करू. बट फायनली ऑल बिकॉज ऑफ TVS AOG टुडे आय एम हिअर. ओके, सो मी ज्यावेळेस श्रीशैलमला ट्रॅव्हल करत होतो हैदराबादवरून श्रीशैलम, सो तो घाट आणि हा घाट मोस्टली सिमिलर आहे. कारण इथे गवत वगैरे बरंच आहे, उंच उंच झाडं आहेत, थोडासा सपाट भाग येतो, मध्येच दरी वगैरे येते. सो टोपोग्राफिकली और जिओग्राफिकली आय डोंट नो व्हॉट इज द एक्झॅक्ट वर्ड हिअर, बट जी संरचना आहे डोंगराची
ती बऱ्यापैकी मिळती जुळती आहे आणि वातावरण वगैरे ऑलमोस्ट सेम असंच होतं. सो आय एम फिलिंग लाईक आय एम ट्रॅव्हलिंग टू श्रीशैलम राईट नाव. We just take one photo of everyone. This place looks very good. We are assembled for shoot. Our van is ahead. आणि घाटामध्ये आता बघू आपला शूट कशा प्रकारे होतोय. Maybe we can stop here. किती 6 एक पुढे गेली होती वाटतं. एकच गेली पुढे, अजून एक गाडी मिसिंग आहे. अरे नाही हो नाही चला ते गाडी. So we captured all our photos, we shared our experiences. This is one of the most great experience I would say. आणि आता ही आपली पूर्ण गँग आहे, पूर्ण कम्युनिटी अपाचे ओनर्सची. and now we are leaving for home. अरे घाबरलं तर कसं चालणार रे त्यांना. आपण त्यांना घाबरतो ते आपल्याला घाबरते. So माकडांनी थोडीशी बाईक घाण केली आहे, बट नो वरीज. शिट, येड्याने माझा कॅमेरा टिल्ट केला. चल चल, आहे का क्या आपला युट्यूब चॅनल का शुभ मोटो ब्लॉग्स? फोन आहे का तुमच्याकडे? दाखवा, मी दाखवतो. आपल्या बी गाडीचे काम करायचं आपल्याला. कुठली गाडी आहे? अपाचेच आहे. अच्छा, हा ओरिजिनल अपाचे जुनी आहे. चुन्नीलाल पेट्रोल पंपाजवळच आहे आमचं. चला चला बाय. वी आर हेअर ॲट महेश ऑटो अगेन. सो नाव So now I'm heading back to home. The day spent well. आणि आता घरी जाण्याशिवाय दुसरं काही उरलेलं नाहीये. सो आता मला जवळपास 1 तास तरी लागेल, कारण ट्रॅफिक खूप आहे. So anyway, I hope you like this vlog. This was something special about the 20th year of the Apache. TVS was celebrating, so this was sponsored ride. So okay, so this was partially sponsored because we have to pay for our petrol, obviously. But other than that, the t-shirts and all goodies, then the breakfast, everything was from the TVS itself. So anyway, if you like the vlog, please hit the like button, subscribe, and boost my confidence as well. Till then, see you and bye bye.